दिलंय असं त्यात मानायचं काही अधिक हे नाही। ज्या ज्या योजना सरकार राबवतो त्या योजनेसाठी आमचा सुद्धा त्याच्यामध्ये हा हिस्सा हा असतो आणि तो आम्हाला कंपल्सरी आहे। पण याच्यामुळे कुठेतरी तुमच्या खात्यावरती अतिरिक्त भार येऊ शकतो का? कारण का ज्या वेळेला लाडक्या बहिणी योजनेला पैसे दिल्यानंतर खात्यावरती अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या, तशा पद्धतीनं त्याचा अतिरिक्त भार पडू शकतो का? नाही, आमच्याकडे अतिरिक्त भार वगैरे काही पडत नाही। त्याची रक्कम अत्यंत कमी आहे आणि बजेटमध्ये आम्हाला योग्य ती वाढ करून देण्यात आलेली आहे। पण मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सांगितलेलं होतं की ज्या वैयक्तिक लाभाची ही स्कीम असल्यामुळे त्या विभागाचा हेड वापरून तो निधी दिला जातो। म्हणजे आदिवासी विभागात आदिवासी महिलांना दिला जातो, सामाजिक न्याय विभागाने एससी महिलांना दिला जातो। तो एका ठिकाणी वर्ग केला जातो। आमचा सुद्धा निधी हे आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातूनच वापरला जातो, परंतु तो कृषी विभाग असेल तर कृषी विभागाला आम्ही तेवढा पैसा हा यंत्रणा म्हणून कृषी विभाग असते आणि त्यांच्या मार्फत ती योजना राबवली जाते। अॅट्रॉसिटीचं एक प्रकरण समोर आलं होतं आणि ज्यामध्ये बऱ्याच नॅशनल मीडियामध्ये हे वृत्त सुरू आहे की त्यामध्ये एक दिवसामध्ये शिक्षा जी होणार होती ती कुठेतरी रद्द करण्याबाबत तुम्ही विधान केलंय। नेमकं वास्तव काय या व्हायरल याचं? विधान परिषदेमध्ये मी सभागृहामध्ये एक निवेदन केलं होतं। त्या निवेदनामध्ये मी स्पष्टपणे असं सांगितलं होतं की अॅट्रॉसिटी कायदा हा मागासवर्गीय दलित बांधवांसाठी, बहिणीसाठी, सर्व त्या समाजासाठी आहे आणि त्याच्या अनेक केसेस या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत। माझ्या विभागाच्या मार्फत सुद्धा अशा ज्यांच्यावर अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत अन्याय अत्याचार झाला, ज्यांनी गुन्हे नोंद केलेले आहेत त्यांना जवळपास 54 कोटी रुपयाचा निधी आतापर्यंत आम्ही वितरित केलेला आहे। दुसरं महत्त्वाचं आहे की ज्या ठिकाणी असे खून झालेले आहेत त्या कुटुंबाला सहारा देण्यासाठी माझ्या विभागातर्फे 889 लोकांना हे सेवेमध्ये कायमस्वरूपी सामावून घेण्याचा आम्ही सरकार म्हणून आम्ही निर्णय घेतला आहे आणि येत्या 20 तारखेला महाडला 100 कुटुंबांना त्यांना आम्ही आता ते नोकरीमध्ये सामावून घेण्याचा ऑर्डर सुद्धा या 20 तारखेला त्यांना देणार आहोत। अॅट्रॉसिटी कायदा हा केंद्र शासनाचा कायदा आहे, याला आम्हाला रद्द करण्याचा अधिकार नाही आहे, हे मुळात समजून घ्या। काही लोकांचा जो काही गैरसमज झाला आहे की आता अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करता येतो का नाही, मग गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस अटक करतील की नाही, असा कोणताही संभ्रम मनामध्ये ठेवू नका। तुम्हाला तुमच्यावर अन्याय झाला तातडीने तुम्हाला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करता येतो आणि पोलिसांनी तो गुन्हा दाखल करून घेणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्याचा जो आयोग असेल त्यांनी तातडीने अटक करणं सुद्धा गरजेचं आहे। म्हणून त्याच्यामध्ये जी काही शंका कुशंका येते की नाही आता अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला तरीही अटक होणार नाही, म्हणून काही लोक जे काही त्याच्याबद्दलचा गैरसमज पसरवत आहेत, कृपया त्याच्यावर लक्ष देऊ नका। अॅट्रॉसिटी ॲक्ट हा तयारच यासाठी झालेला आहे की जो गावखेड्यामध्ये दलित कुटुंबातला व्यक्ती राहतो, एक मोजके घरं असतात, परंतु त्याच्यावर काही गावातले गुंड प्रवृत्तीचे लोक जो अन्याय करतात त्याला न्याय देण्यासाठी हा कायदा तयार झालेला आहे। म्हणून या कायदा शासनाला, महाराष्ट्र शासनाला सुद्धा, आम्हाला मंत्री म्हणून सुद्धा आणि शासनाला सुद्धा रद्द करण्याचा कोणताही अधिकार नाही आहे आणि आम्ही तो रद्द करण्याची कुठेही वाच्यता केलेली नाही। म्हणून हा गैरसमज आपण काढून टाका। आम्ही अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याअंतर्गत जे गुन्हे घडलेले आहेत, आता अनेक गुन्हे असे आहेत की त्याचा आणखीनही तपास पूर्णत्वाला नेलेला नाही, म्हणून आम्ही एक आयोग नेमलेला आहे जो केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या मार्फत आम्हाला ते निर्देश देण्यात आलेले आहेत। हा आयोग, त्याचा एक सदस्य, 2 सदस्य जे आहेत, जे एक IPS अधिकारी असेल रिटायर, जे एक IS अधिकारी रिटायर असेल आणि एक अशासकीय असेल, त्याची जाहिरात सुद्धा काढलेली। हा आयोग हा ज्यांच्यावर हे अत्याचार झालेले आहेत त्यांना मदत करण्यासाठी, त्यांची सुनावणी घेण्यासाठी, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी किंवा त्यांना अत्याचाराचं निवारण करण्यासाठी हा आयोग त्या सर्व पीडितांना मदत करणार आहे। म्हणून या आयोगाला एक अधिकार हे प्राप्त झालेले आहेत, जस्टिस ज्याला म्हणतात ते द्यायचे अधिकार यांना प्राप्त झालेले आहेत। म्हणून आणखीन कसं त्यांना सहकार्य करता येईल अॅट्रॉसिटी पीडित व्यक्तींना, हा आमची त्याच्या मागची भूमिका आहे
म्हणून याबद्दलचा कोणताही गैरसमज पसरवण्याचं कोणतंही कारण नाही आहे. अॅट्रॉसिटी गुन्हा ॲक्ट हा कधी रद्द होणार नाही आहे आणि ज्यांच्यावर हा अन्याय होईल त्याला तातडीने न्याय द्यायची भूमिका सरकारची आहे. नितीन राऊत यांनी आज बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर बाबत महत्त्वाचं विधान केलेलं आहे. बरेच आरोप सरकारवर केलेले, तुम्ही सुद्धा पाहणी केली होती याची मागच्या अधिवेशनामध्ये, काय म्हणाले? नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला जे 140 कोटी रुपये खर्चून आम्ही कन्व्हेन्शन सेंटर जे उभं केलेलं आहे त्यामध्ये काही सूचना आता लक्षवेधीच्या माध्यमातून माननीय नितीन राऊत यांनी मांडल्या होत्या. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा त्याची देखभालीचा विषय होता. त्यामध्ये बँका वगैरे जे काही कमर्शियल येणार होते त्याच्याबद्दलचा विषय होता आणि महत्त्वाचा विद्यार्थ्याला शिक्षण घेताना जे आता नवीन टेक्नॉलॉजी आपल्याकडे येते AI च्या माध्यमातून, तो एक क्लासरूम असा असावा जो डिजिटल असावा, AI च्या माध्यमातून त्यांना शिक्षण देण्यात यावं, अशा त्यांच्या मागण्या होत्या. त्यासाठी माझ्या विभागातर्फे मी आज सभागृहामध्ये 5 कोटी रुपयाची घोषणा केलेली आहे आणि 3 महिन्यामध्ये ते सेंटर त्या स्थळी जे आम्ही 140 कोटी रुपये खर्च करून कन्व्हेन्शन सेंटर उभं केलं त्यामध्ये त्याचा स्थापना होईल आणि विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल. सर, बीते हफ्ते आपने विधान परिषद में एक स्टेटमेंट दिया था कि SC/ST एक्ट में कई तरह के जो हैं वो प्रावधान किए जाएंगे. क्या है वो आपके बयान, किस तरीके से बयान था, क्या मतलब है? प्रावधान ऐसा नहीं था. मैंने जो वहाँ जो स्टेटमेंट किया, क्या स्टेटमेंट था? मेरा यही स्टेटमेंट था कि एट्रॉसिटी एक्ट के तहत जो गुन्हे दाखिल होते हैं उसका कोई आउटपुट जल्दी निकलता नहीं है. पीड़ित व्यक्ति जो होता है उसको न्याय मिलता नहीं. तो मेरे डिपार्टमेंट ने ऐसे पीड़ित का 2012 से लेके अभी तक करीबन 889 केसेस ऐसे हुए जिनकी जान गई है. उनको हमने गवर्नमेंट ने ये डिसीजन लिया है कि उनको गवर्नमेंट के नौकरी में मर्ज किया जाए, उनको गवर्नमेंट की नौकरी दिए जाए. ये हमने बहुत बड़ा ऐतिहासिक निर्णय लिया है. सेकंड थिंग, आज तक के जो पीड़ित है उनको करीबन 54 कोटी रुपए का अनुदान अभी तक हमने दिया है. ऐसी घटना होना नहीं चाहिए, इसलिए हम कायदा बदल नहीं सकते, हमको वो राइट्स भी नहीं है. ये सेंट्रल का कायदा है और यह कायदा बदलने की हम हमारे में या तो हमारे इसको कोई अधिकार भी प्राप्त नहीं होता. हम उसमें और सुधारना करना चाहते हैं. सुधारना यही कि ये जल्द गति से वो लोगों को न्याय मिलना चाहिए. इसलिए हमने एक आयोग जो केंद्र शासन के माध्यम से ही महाराष्ट्र शासन को वो दिया गया है और उसकी अमलबजावनी करने का काम महाराष्ट्र शासन कर रही है. वो ये है कि अपन जाहिरात के माध्यम से एक अध्यक्ष, 2 सदस्य, जो एक IPS अधिकारी रहेगा रिटायर, जो एक IAS अधिकारी रहेगा रिटायर और एक अशासकीय सदस्य, ये लोगों ने ये जो पीड़ित लोगों की जो कोई केसेस पेंडिंग है वो तुरंत कैसे निकाला जाए, तुरंत कैसे उनको न्याय दिया जाए, इसलिए उनको सहकार्य करने के लिए और इनको पूरा अधिकार प्राप्त हो चुका है, कायदेशीर पूरा अधिकार इनको प्राप्त है. इसलिए वो आयोग अभी जल्द से जल्द हम तैयार कर रहे हैं और उसकी घोषणा भी जल्दी हो जाएगी. 24 घंटे के अंदर गिरफ्तारी वाली क्या बात सर आपने कही थी कि 24 घंटे नहीं, अब ये एक आधा FIR दाखिल होता है तो थोड़ा बहुत समय जरूर लगता है, लेकिन पुलिसों के ऊपर ऐसा कोई बंधन नहीं है. वो आयोग तुरंत उनको अटक भी कर सकता है और वो केस चला सकता है. लोगों में जो धारणा आ गई कि हम एट्रॉसिटी एक्ट को तो बदलने जा रहे हैं या तो उसमें कोई बदलाव ला रहे, ऐसा कोई बदलाव लाने का हमको कोई अधिकार प्राप्त नहीं है और हम वो बदलाव भी लाएंगे नहीं. देखो, हर कोई भी कायदा रहता है, उसका दुरुपयोग करने वाले कोई गिनती के 1-2 जज रहते हैं, वो बाकी लोगों को बदनाम करते हैं. इसलिए वो कायदा गलत है ऐसा मानना नहीं है. वो कायदा सही मायने में दलितों के लिए एक वरदान है और उनके लिए ही वो कायदा बनाया गया. उनको एक सपोर्टिंग, जहाँ देहातों में लोग रहते हैं उनके ऊपर जो होता है तो उसके लिए वो कायदा बनाया गया और उसकी अमलबजावनी कड़क तरीके से की जाएगी. दिल्ली दौरा अचानक ठरल्यानं चर्चांना उधाण आहे. शिंदे दिल्लीमध्ये काही महत्त्वाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. बारामती निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीचा प्रयत्न. राष्ट्रवादीचे नेते सगळ्या पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत चर्चा करणार. बारामतीमध्ये